नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर अख्खा मसूर आपण सगळेच बनवतो. पण हा जो मी अख्खा मसूर बनवते ना, हा वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण आपण बनवत आहोत पालक अख्खा मसुराची ही आमटी म्हणू शकता, भाजी म्हणू शकता, काही म्हणू शकता. तर जो हा आपण बनवत आहोत पालक अख्खा मसूर, हा तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त अशी थंडी पडलेली आहे. मस्त असा अख्खा मसूर बनवायचा आणि त्यासोबत मस्त भात करायचा गरमागरम आणि मस्त ताव मारायचा. तर आता आपण साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये मी अख्खा मसूर आहे ना, तो 2-3 तास मस्त भिजवलेला आहे. पालकाची जोडी घेतली आहे, मस्त धुवून कापून वगैरे घेतलेली, निवडून घेतली. काही मसाले घेतलेत आणि कांदा, टोमॅटो वगैरे घेतला आहे. आता आपण फोडणी द्यायची. तर इथे मी ही कुकरमध्ये बनवणार आहे. तर कुकर मस्त तापवून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली ना, का मग त्यामध्ये आपण घालणार आहोत काही गरम मसाले. तर गरम मसाल्यामध्ये ना, आपण काय करणार आहे, आधी तेजपत्ता घालणार आहोत. नंतर एक अर्धा चमचा जिरं, 2 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 1 छोटी वेलची आणि एक 3 ते 4 मिरे घालायचे आहेत. आणि नंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्यामधून फक्त तोडून घेतल्या आहेत आणि या 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. 1 गड्डी लसूण घातलेला आहे. लसूण थोडासा जास्त घालायचा. लसणाने ना ह्या अख्ख्या मसुराला भारी टेस्ट येते. नंतर आपण इथे 1 इंच आलं किसून घातलेलं आहे. आता तुम्ही आलं आणि लसूण थोडंसं जाडसर मिक्सरमधनं कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. इथं मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, मस्त बारीक कापलेले आणि हे बारीक कापलेले कांदे आपण मस्त असे परतवून घ्यायचे. चांगले गोल्डन रंगाला येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे. तर बहुतेक हॉटेलमध्ये अख्खा मसूर हा हमखास मिळतो. पण हा जर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण बनवला, त्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन किंवा काहीतरी पौष्टिक घटक म्हणून पालक घातली, कारण मुलं जी आहेत ना, ती पालक खायला खूप कंटाळा करतात. पण आपण जर अशी लपून-छपून मुलांना ही अशी भाजी बनवून दिली, हा अख्खा मसूर बनवून दिला, तर मुलं आवडीने खातील, हो की नाही? आता आपण कांदा लाल झाला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली ना, का जी आपली भाजी आहे किंवा काही आपण बनवतो आहे, त्याची चव दुपटीने वाढते. कारण त्याची चव जी आहे ती फोडणीमध्ये उतरते आणि मस्त अशी चव येते आपल्या कोणत्याही पदार्थाला. तर आता हे छान परतवून झालं आहे. आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. मीठ अशासाठी की आपण जो टोमॅटो घातला आहे त्याला पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन शिजला जातो. म्हणून आपण ह्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. आपल्याला छान टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे मस्त. तो असा शिजला पाहिजे. आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. नंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत धणे पावडर 1 मोठा चमचा. जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना, तो 1 चमचा घातलेला आहे धणे पावडर. नंतर आपण इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे 1 छोटा चमचा. नंतर आपला घरगुती मसाला आहे तो घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा. आता हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता. नंतर 1 छोटा चमचा आपण इथे घातलेला आहे गरम मसाला आणि 1 मोठा चमचा जो पोहे खायचा चमचा असतो, तो मोठा चमचा आपण इथं घातलेला आहे कांदा लसूण मसाला. आता या मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे इतकं छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपण जितकं छान मसाला भाजून घेऊ ना, तेवढी आपल्या भाजीला चांगली चव येते. म्हणून आपण प्रत्येक वेळेला मसाला चांगला भाजून घेतो. आता एक छान मस्त पालकाची जुडी स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली आणि मस्त कापून घेतलेली आहे. आता ही पालकाची जुडी जी आहे, आपण पालक धुवून वगैरे घेतला आहे, तो पालक आपण इथे कुकरमध्ये घातलेला आहे आणि मस्त असं छान परतवून घ्यायचं आहे. चांगलं परतवून घेतलं ना, का ते अगदी अकसतं आणि नंतर पालक पूर्ण अकसून जातो आणि थोडासाच दिसतो. आता आपण यामध्ये जो मसूर भिजवून घेतलेला तो चांगला उपसून घेतलेला आहे आणि तो मसूर आपण इथे घातलेला आहे. आता मसूर घालताना आपण अगदी 1 तासाभरापूर्वी गरम पाण्यामध्ये जरी मसूर भिजत घातला का लगेच भिजला जातो किंवा आता आपल्याला जर उद्या करायचं असेल तर रात्रभर भिजवला तर अजूनच चांगलं आहे.
मग आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा मसूर भिजवून घ्यायचा आहे. आता मसूर, पालक आणि मसाला हा चांगला परतवून घ्यायचा आहे 1 मिनिटभर. आता हे सगळं छान परतवून झालं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला हे किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. आता मला अगदी पातळ नको आणि खूप घट्ट नको अशी कन्सिस्टन्सी मला इथे हवी आहे. कारण हा जो मसूर आहे हा आम्ही भाताबरोबर खाणार आहे. पण जर तुम्हाला चपातीसोबत खायचा असेल, भाकरीसोबत खायचा असेल तर पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा आणि मग थोडंसं हा मसूर आहे तो घट्ट असा बनवायचा. आता हे सगळं म्हणजे ह्या गोष्टी ह्या आपल्यावर अवलंबून असतात. आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर घातली आहे, चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. आपण टॅमॅटोमध्ये सुद्धा मीठ घातलेलं, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं आहे. नाहीतर जो अख्खा मसूर आहे तो अगदी खारट होऊन जाईल आणि सगळी चव बिघडेल. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. झाकण लावून आपल्याला ह्याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आपली मसूर जर चांगली शिजलेली असेल ना तर 2 शिट्ट्यांमध्ये सुद्धा हा अख्खा मसूर छान असा तयार होतो. आणि अख्खा मसूरचं एक गोष्ट अशी आहे की अख्खा मसूर जेव्हा आपण बनवतो तेव्हा जरी तो तुम्हाला पातळ दिसत असेल तरी पण थोड्या वेळाने 1 तासाभराने तो अगदी घट्ट होत जातो आणि मग त्याची कन्सिस्टन्सी पूर्ण वेगळी होते. तर आता आपण या कुकरच्या मस्त अशा 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे. आधी आपल्याला व्यवस्थित अशा मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता हा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपल्याला हा उघडून घ्यायचा आहे. आपली जी अख्खा मसूर आहे तो किती शिजला आहे काय ते बघून घेऊया. पण अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असा अख्खा मसूर आहे तो शिजला जातो. आपल्याला खूप जास्तसुद्धा शिजवायचा नाही की जेणेकरून त्याचा गाळ होऊन जाईल आणि मग जे टेक्स्चर आहे ते अगदीच वेगळं पिठल्यासारखं होऊन जातं. मग त्यापेक्षा परफेक्ट अशा मीडियम गॅसवर आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. परफेक्ट अशी डाळ वगैरे व्यवस्थित दिसते आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा छान असं येतं. तुम्ही मस्त असं अख्खा मसूर त्यासोबत राईस आणि मस्त वरून तुपाची धार घालून हा अख्खा मसूर नक्कीच एन्जॉय करू शकता. आवडत असेल तर त्यासोबत तुम्ही ज्वारीची भाजी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी काहीही बनवू शकता. कशासोबतही तुम्ही जे अख्खा मसूर आहे हा सर्व्ह करू शकता. हे बघा मस्त असं कुकरचं झाकण काढलं आहे आणि बघा आपली जी अख्खा मसूर आहे ती मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मस्त अशी आपली जे अख्खा मसूर आहे तो तयार झालेला आहे. सोबत मस्त गरमागरम भात बनवलेला आहे. आणि अशी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय. दिसेल ना असं छान.